नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश राठोड, व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, आपण नुकतंच राबवत असलेले शेतीपूरक जोडधंदे त्या सिरीजमध्ये आपण बरेचसे विषय निवडलेले आहेत, जसे की शेळीपालन असेल, गावरान कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मोत्याची शेती असेल किंवा मत्स्य शेती असेल. त्यातलाच एक मुख्य विषय आज जो आपण इथे प्रत्यक्ष बघण्यासाठी आलेलो आहोत तो म्हणजे रेशीम शेती. रेशीम शेती शेतकऱ्यांना हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. त्याचीच प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आज आपण पैठण तालुक्यामध्ये संतोष भाऊ वाघमारे यांच्या शेतावर आलेलो आहोत. आपण सर्वप्रथम संतोष भाऊ वाघमारेंचा परिचय घेऊया. नमस्कार संतोष भाऊ. नमस्कार. त्याच्यानंतर ताई तुमचे पण नमस्कार. तुम्ही सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय द्या. मी संतोष सखाराम वाघमारे, राहणार केकत जळगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही 2011 पासून रेशीम शेतीमध्ये आहेत. सुरुवातीला रेशीम शेती करण्याच्या अगोदर आम्ही भाजीपाला मुख्य आमचा शेतीचा उद्योग असायचा. पण निसर्गाचा असमतोलपणा आणि मार्केटचा चढ उतार याचा जर विचार केला तर भाजीपाल्यातून पाहिजे तसं उत्पादन मिळत नसे. कारण आमचा पट्टा म्हणण्यापेक्षा मराठवाडा हा दुष्काळी पट्टा नेहमी मानला जातो. आणि भाजीपाला करण्याची वेळ केव्हा येते, ज्यावेळेस पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यानंतर भाजीपाला करायच्या नंतर मार्केटला घेऊन जायचं. अशा वेळेस सगळ्यांचा सोबत भाजीपाला मार्केटला यायचा आणि मग त्यामुळं मार्केटचे सतत भाजीपाल्याचे दर घसरलेले असायचे आणि तशा कंडिशन मध्ये कधीच तो भाजीपाला परवडत नव्हता. म्हणून पेपरमध्ये, ॲग्रोन पेपरमध्ये माहिती येत होती याची रेशीम उद्योगासंदर्भात. ती माहिती अशी पुरेपूर वाचन करून अभ्यास करून कुठं काय जिल्हा रेशीम कार्यालयाकडून त्याची माहिती भेटते. मग त्यांच्याशी संपर्क करून त्यावेळेस चे जे अधिकारी होते, आम्ही त्यांना रेशीम गुरु मानतो, अजय मोहिते सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही ते रेशीम उद्योग करण्याचा निर्णय घेतला होता. आणि रेशीम उद्योग सुरू करताना भरपूर काही अडचणी होत्या. त्यावेळेस आपल्या परिसरात रेशीम शेती येते का नाही, वातावरण आळ्यांना शूट होतं का नाही, ह्या बऱ्याचशा गोष्टी मनात चलबिचल करत होत्या. पण ज्यावेळेस मोहिते सरांची भेट झाली आणि त्यांनी समजून सांगितलं की नाही, आपल्या पैठण तालुका हा पूर्वी रेशीम साडीसाठी प्रसिद्ध होता. पैठणी साडीसाठी प्रसिद्ध आहे आणि इथं कुठंतरी ऐतिहासिक त्याला वारसा आहे की इथं रेशीम चालत असत. त्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय पैठण तालुक्यावर टार्गेट करून आता आम्ही त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांना अजून उत्साह तयार झाला आणि प्रोत्साहन देऊन त्यांनी आमच्या गावात येऊन एक कार्यक्रम घेऊन रेशीम उद्योग सुरू करण्यास बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. पण सुरुवातीला नवीन उद्योग असल्यामुळे शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण भाजीपाल्याच्या नुकसानीमुळं किंवा चढ उतारामुळं मार्केटच्या पाहिजे तसा वातावरणाचा बदल असेल, बाकीचं मार्केटचे पण प्रॉब्लेम असतील, त्यामुळं त्याच्यातून बाहेर पडायचं म्हणून रेशीम उद्योगाकडे वळण्याचा पक्क निर्णय घेतला. रेशीम शेतीच का याचा जर विचार केला तर त्याचा ज्यावेळेस अभ्यास केला त्याच्यातून असं लक्षात आलं की कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी वेळेत चांगलं उत्पादन देणारा, शाश्वत उत्पादन देणारा हा उद्योग आहे. म्हणून त्याकडे प्रामुख्याने आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं आणि रेशीम उद्योगाला सुरुवात केली. आता हे जे चॉकी सेंटर आहे, आता तुम्ही इथून चॉकी बनवण्याचं काम करतात, आळी तयार करण्याचं काम इथूनच सुरू होतं, बरोबर आहे? आता ताई, सर्वप्रथम ताई तुम्ही तुमचा परिचय द्या. नमस्कार ताई. नमस्कार, माझं नाव मंगल संतोष वाघमारे, राहणार केकत जळगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही रेशीम शेतीमध्ये असं उतरलो की कारण की कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कमी ह्याच्यामध्ये असं उत्पन्न हे की महिन्याला आज प्रत्येक शेतकरी 1 लाखाचं 1.5 लाखाची पावती आणतो. बाकीचे शेतकरी ज्याच्याकडे ऊस आहे ना, तो 6 महिने 1-1.5 लाख 50-60 हजाराचं वाट पाहत होता. आज प्रत्येक रेशीम शेतकरी कोशाचं उत्पन्न 1 ते 1.5 लाखाची पावती आणतो. ह्याच्यात आम्ही खूप आनंद येतो आणि असं आम्हाला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी रेशीम मध्ये उतरायला पाहिजे. वा, छान. तर ताई, तुम्ही ज्यावेळेस रेशीम शेती यशस्वीरित्या केली, रेशीम शेती केल्यानंतर
तुम्ही हा चॉकी सेंटर उभारण्याचा निर्णय का घेतला? तुम्हाला काय कल्पना सुचली ज्यामुळे तुम्ही हा चॉकी सेंटरची उभारणी केली? पहिले आम्ही रेशम मध्येच उतरलो आणि पहिले आम्ही शेड सुरू होते, बर. पण नंतर लागवडी वाढत गेल्या तर मग शेतकऱ्यांना चॉकीचं थोडंसं अडचणी यायला लागल्या. मग त्याच्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की म्हैसूरला गेलो आणि तिथं 8 दिवसाची ट्रेनिंग घेऊन आलो दोघं पण. बर. माझी 8-10 दिवसाची झाली, ह्यांची 90 दिवसाची झालेली. बर बर. आणि मग तिथून चॉकीमध्ये काय आणि कसं आहे आणि कसं बालकीटक संगोपन आहे त्याचं मग आम्ही इथं आल्याच्या नंतर मग निर्णय घेऊन इथं उभा केलं चॉकी सेंटर. आता चॉकी सेंटर तर तुम्ही अतिशय उत्तमरित्या दिसतच आहे आपल्याला की उभारणी केलेली आहे. सर्वप्रथम चॉकी सेंटर मध्ये काय गरजेचं आहे किंवा काय असलं पाहिजे याची थोडी माहिती द्या. चॉकी सेंटरमध्ये पहिलं ह्युमिडिटी अच्छा आणि टेम्परेचर मॅनेजमेंट. अच्छा, म्हणजे ह्युमिडिटी राखण्यासाठी तुम्ही तुमच्या चॉकी सेंटरवर हे मशीन आहे ज्याला आपण काय म्हणतो, ह्युमिडिफायर. ह्युमिडिफायरची तुम्ही निवड करू शकता ज्याच्यामुळे तुमचं जे टेम्परेचर आहे मेन हे ते सुरळीत राहील. त्यानंतर जे आहे हे कमीत कमी टेम्परेचर किती असलं पाहिजे चॉकी सेंटरचं? 26-28. 26 ते 28 दरम्यान तुम्ही हे टेम्परेचर ठेवू शकता. त्यानंतर या मशीनच्या द्वारे तुम्ही तुतीची कटिंग करून तुम्ही बारीक पाला तुम्ही चॉकीसाठी वापरतात. आणि चॉकीचे जे आहे ते किती दिवसापर्यंत तुम्ही त्याचे संगोपन करतात? अंडेपूज ज्यावेळेस तुम्ही अंडेकोश पूज आणतात त्यानंतर किती दिवसापर्यंत तुम्ही त्याचं संगोपन करून ते मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतात? अंडेपुंज आल्याच्या नंतर 3 ते 4 दिवस ब्लॅक बॉक्सिंग मध्ये राहतात. नंतर 4थ्या दिवशी त्यांची जन्म होतो. आणि मग ज्या दिवशी हॅचिंग आहे ना त्या दिवशी ओपन म्हणजे प्रकाश द्यायचा, त्यांना उजाड द्यायचा. आणि मग 2 तासाच्या नंतर सगळा पूर्ण जन्म होतो. त्याच्यानंतर पाला आणायचा आणि पाला आणून जाळी टाकून ब्रशिंग घ्यायची. अच्छा, जाळी टाकून ब्रशिंग घ्यायची. छोटाले ब्रशिंग ट्रे राहतात. ब्रशिंग झाल्याच्या नंतर 2 तासांनी ह्या ट्रे मध्ये ठेवतो तो. आणि मग हे खालून वरून पेपर टाकून पाला टाकून देत होतं. अच्छा, यामध्ये पाला टाकून खालून वरून पेपर टाकून तुम्ही बघू शकता की इथे अतिशय सुंदररित्या ह्या 5 दिवसाच्या आहेत. आता या 5 दिवसाच्या चॉकी आहे. आणखीन याला मार्केटमध्ये जाण्यासाठी किती वेळ आहे? 3 दिवस लागतात. 3 दिवस म्हणजे एकूण 8 दिवसामध्ये हा शेतकऱ्यांपर्यंत जातील. बर, धन्यवाद ताई, अतिशय मोलाची माहिती दिल्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आपल्या रेशीम उद्योगातील जो विषय आहे, मुख्य विषय, त्याकडे वळूया. सर्वप्रथम जमीन निवडताना शेतकऱ्यांनी शक्यतो चोपण सोडून बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही जमिनीत तुती लागवड चालते. त्यानंतर तुती लागवड करताना तुतीचं मुख्य अंतर 6x2 असं आम्ही आता शेतकऱ्यांना सांगतो. आणि त्याचं उत्पादन म्हणा मधली अंतर जे खेळती हवा चांगल्या प्रकारे राहते, त्यामुळं 6x2च आम्ही शक्यतो नवीन शेतकऱ्यांना शिफारस करतो. तसे शासनाची शिफारस 4x2ची आहे. पण नंतर जशी जशी लागवड दिवस वाढत जातील, झाडांचं वय वाढत जाईल, बेट मोठं होतं आणि 4x2च्या लागवडीचं अंतर मधलं खेळती हवा त्यांना भेटत नाही, म्हणून खालचा पाला खराब होऊन खाली पडून जातो, गळून जातो. त्यानंतर याच्यात खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे? खत व्यवस्थापन सुरुवातीला जूनमध्ये शेतकऱ्यांनी एकरी 8 ते 10 ट्रॉल्या शेणखत टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रासायनिक डोस शिफारशीनुसार चार्ट बनविलेला आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी प्रत्येक क्रॉपला ते टाकणं गरजेचं आहे. आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रामुख्याने तुती पिकावर थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव जाणून येतो. कारण इतर पिकं ह्या वेळेस सगळीकडे नष्ट झालेले असतात, हिरवं पीक फक्त तुती असते. आणि त्याचा जास्त प्रादुर्भाव जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आढळून येतो. त्यासाठी कीटकनाशक म्हणून रोगरची शिफारस म्हैसूर येथून जी संस्था आहे तिथून आम्हाला शिफारस केलेली आहे रोगर फवारणीची. त्याच्यानंतर एक पोषण नावाचं औषध आहे ज्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट घटक आहे, ते एक आम्ही त्यावर फवारणी घेतो त्याची. तुती लागवडीचा जो योग्य कालावधी आहे तो काय असला पाहिजे? तुती लागवडीचा योग्य कालावधी जून ते ऑक्टोबर पर्यंत. जून ते ऑक्टोबर पर्यंत हा योग्य कालावधी. त्यानंतर तुतीसाठी जो पाणी व्यवस्थापन आहे, त्या पाणी व्यवस्थापनाचं नियोजन कसं असलं पाहिजे? पाणी व्यवस्थापनाचं नियोजन ठिबक सिंचनद्वारे नियोजन केलेलं
कमी पाण्याच्या भागात चांगलं आणि शक्य तेवढं फ्लोनी पाणी दिलं तर उत्पादनात नक्कीच बदल होतो. ओके. आणि ज्यावेळेस पाणी कमी पडेल त्यावेळेस ठिबकच्या पाण्याने तुम्ही यूज करू शकता. बर. आता आपण यामध्ये जे आहे तुती व्यवस्थापनामध्ये लागवड बघितलेली आहे, लागवडीचा कालावधी, लागवडीचं योग्य अंतर, खत व्यवस्थापन, कीड आणि रोग याचं देखील आपण नियोजन. यामध्ये रोगामध्ये जर विचार केला तर रोगामध्ये प्रामुख्याने काय दक्षता घेतली पाहिजे? तुतीच्या पाल्यावर दक्षता घेण्यासाठी फक्त थ्रिप्सचाच जास्त मोठ्या प्रमाणावर अटॅक होतो. बर. आणि त्यासाठी खताचं नियोजन, तुती बागेची छाटणी असेल, तण नियंत्रण असेल, आंतरमशागत असेल, वेळोवेळी पाणी देणं असेल, हे टायमिंग व्यवस्थित जर झालं तर थ्रिप्स पासून पण आपली सुटका होती. अटकाव थ्रिप्सला देखील आपण अटकाव करू 100% शकतो. अटकाव होतो त्याचा. बर. आणि आताच्या दिवसात प्रत्येक शेतकऱ्याची जमीन ही निर्जीव होत चालली. बरोबर. त्यासाठी जैविक खताकडे वळणं किंवा सेंद्रिय खत असेल, कंपोस्ट खत असेल, आपल्याला जे काही वापर करता येईल तेवढा जास्तीत जास्त जर वापर केला तर हे असले रोगाचे प्रकार तुतीवर अजिबात आढळून येत नाहीत. बर. आता तुतीचे जे कटिंग आहे, पहिली छाटणी असेल ती लागवडीपासून किती कालावधी नाही ते? तुतीची लागवड केल्यापासून पहिलं पीक आपल्याला 3.5 ते 4 महिन्यात पहिलं पीक आपल्याला घेता येतं. हां. आणि जे छाटणी करताना आपण विशेषतः काय काळजी घेणं आवश्यक आहे? छाटणी करताना आपल्याला लागवड कोणत्या स्टेजला स्टेबल करायची. आता आमच्या गावात बऱ्याच ठिकाणी ट्री प्लांटेशन म्हणतो आपण त्याला, 6x4, 6x8, 6x2 अशा पद्धतीनं बरेचसे शेतकऱ्यांनी ट्री प्लांटेशन केलेले आहेत. आणि साधारण खालून जमिनीपासून रेग्युलर छाटणी जर करायची झाली, जमिनीपासून 1 फुटाच्या वर, आता आपण बघू शकतो जमिनीपासून 1 फुटाच्या वर छाटणी केलेली असते, तर ती कटिंग करणं त्यावेळेस ती योग्य राहतं. बर. मी सांगितल्या प्रकारे जर तुतीचं आपण व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन होऊ शकतं आणि आपली तुती देखील निरोगी आणि सुदृढ राहू शकते. संतोष भाऊ, आणखीन शेतकऱ्यांना तुती व्यवस्थापनात काही महत्त्वाच्या बाबी असतील तर तुम्हाला काय वाटतं की आणखीन महत्त्वाची काळजी आपण काय घेऊ शकतो यामध्ये? तुती व्यवस्थापनामध्ये मी पुन्हा तेच सांगेल की शेतकऱ्यांनी जैविक खताकडे वळणं खूप गरजेचं आहे. बर. कारण जसं मराठवाड्यात तुतीचं क्षेत्र वाढत चाललंय त्या पद्धतीत रोगांचं पण अटॅक वाढत चाललाय. त्याचं कारण पहिलं लागवड केल्याच्या नंतर 1-2 वर्षे 3 वर्षे शेतकऱ्यांना तुतीमधून पीक चांगल्या प्रकारे मिळतं उत्पादन. बरोबर. आणि त्याच्यातले घटक कमी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा त्याच्यातून उत्पादन भेटत नाही, कोष निघत नाही. तर त्यासाठी जैविक शेतीकडे वळणं किंवा जैविक खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे. खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद दादा, अत्यंत महत्त्वाची माहिती दिली तुतीबद्दलची. आता आपण तुती व्यवस्थापन बघितलेलं आहे. आता आपण इथून पुढे जे बघणार आहोत ते आहे कोष उत्पादनासाठी जे शेड व्यवस्थापन असेल किंवा आळ्यांची काळजी असेल किंवा आळ्यांचं व्यवस्थापन काय आहे, संगोपन काय आहे हे बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता आपण शेडचं व्यवस्थापन म्हणजे चॉकी शेडमध्ये आल्यापासून त्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, म्हणजे तुती टाकणे किंवा त्याच्यावर येणारे रोग असेल किंवा त्याच्यात काय नियोजन असलं पाहिजे त्याबद्दल आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेडवर आलेलो आहोत. त्याबद्दल प्रत्यक्ष शेतकऱ्याकडनंच आपण त्याची संपूर्ण माहिती घेऊया. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्ही चॉकी आणल्यानंतर तर तुम्ही कसं व्यवस्थापन केलं तर त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. आम्ही चॉकी सुरुवातीला चॉकी सेंटरवरून आल्याच्या नंतर आम्ही ट्रे मध्ये पाला टाकून ते आपल्या बेडवर घेतो. बेडवर घेतल्याच्या नंतर त्याचं म्हणजे आपल्या आळ्यानुसार अंतर देतो. समजा जर 100 अंडापुंजी जर असेल तर सुरुवातीला आम्ही त्याला 80 फुटामध्ये टाकतो. 80 फुटात टाकल्यानंतर त्याच्यात 5-6 फिडिंग झाल्यानंतर त्याचा समजा 160 फूट अंतर करतो. म्हणजे तिसरा मोर्ट त्याच्यावर बसवतो. समजा 10 फिडिंग टाकल्यानंतर मोर्ट बसतो. फिडिंग म्हणजे पाले 10 पाले टाकल्यानंतर त्यांचा मोर्ट बसतो. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर चुना मारतो. त्या मधात आम्ही त्यांच्या आवश्यकतेनुसार पावडर मारतो. आणि संध्याकाळी त्याच्या रोगराईचा अटॅक होऊ नये म्हणून एक नॉर्मल म्हणून फॉर्मलिन दररोज सोडतो त्याच्यात. अच्छा. हा.
म्हणजे ज्या आळ्याच्या नियोजनानुसार आम्ही त्याच्यात चालतो. पावडर कोणतं मारायचं, मग आपल्या आळीला कोणत्यानं काय होईल याच्या हिशोबानेच पावडर मारतो. चुन्याचा वापर नेमकं कशासाठी करता तुम्ही? जे मोल्ट बसलोय का आपण, त्यानंतर ते पाला जी राहतोय आपल्या बेडवर, हा. तो पाला त्या आळीनं मोल्ट पास झाल्यानंतर खाऊ नये. कारण की साऱ्या आळ्या संगत मोल्ट पास होऊन आपण डबल पाला टाकल्यानंतर खाल्ल्यानंतर अच्छा. शेवटला आपल्याला कोसर साऱ्या आळ्या संगत येतात. अच्छा. आणि त्याचं दुसरं एक कारण बेड ड्राय होण्यासाठी. हा, अच्छा. ओलसरपणा. बेडचं बुरशी येत नाही बॉडीमध्ये. आपण जेव्हा पाला वरतोय का तेव्हा डबल मारायलाच पाहिजे शेतकऱ्यानं, कारण की बेडला बुरशी येत नाही. बर. बुरशी न आल्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी होतं खूपच. बर. आणि हे जे पावडर जे आहे, हे पावडरचा वापर कशासाठी? आळी विजेता. अंकुश किंवा विजेता ही आळी रोगाकडं कमी हे होतं कालांतरानं. म्हणजे आळी जशी मोठी होईल, आपल्या एखादा काडीचा मार काही लागला तिला इजा होत नाही. अच्छा. आणि एका आळीपासून दुसऱ्या आळीला रोग पसरून देत नाही. त्यासाठी पावडरचं अच्छा. महत्व जास्त आहे. म्हणजे आळीची ताकद हा, वाढवण्यासाठी, आळीची त्याची ताकद वाढवण्यासाठी. ह्युमिडिटी पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही तो पावडरचा वापर करू हा, शकता. पावडरचा वापर करू आता जे आपण बघत आहोत, हे जे आळीचं आहे, ही स्टेज कोणती आहे? आता हे तिसरा मोल्ट पास झाला आहे आळीचा. तिसरा मोल्ट पास झाला, हा. म्हणजे 3 दिवसाचा मोल्ट आहे हा. अच्छा. 3 दिवसात मोल्ट बसला माझ्याकडे. अच्छा. आणि याचा एक 24 घंट्यामध्ये माझा मोल्टही पास झाला, कारण वातावरण खूप चांगलं आहे सध्या. तर बर. 24 घंट्यानंतर पास झाला. बर. त्याला आम्ही साऱ्या आळ्या पास झाल्यानंतर त्यांना पाला दिला. बर. पाला देऊन आता ही पहिलीच फिडिंग आहे त्याची. अच्छा, ही पहिली फिडिंग. हा, पहिलीच फिडिंग. यानंतरचं जे आहे समोरचं कसं असेल मग? आता यांना दररोज असा पाला टाकीत राहायचा. आता एक 7 फिडिंग नंतर परत आमचा चौथा मोल्ट बसून जातोय. अच्छा, म्हणजे आता हा पाला जो आहे तो किती वेळेपर्यंत हा नष्ट करतील आळ्या? मी पाला आता सकाळी टाकला का आपण, सकाळी मी 7:30-8 वाजता पाला टाकतोय समजा. बर. 8 वाजता टाकल्यानंतर 12-1 वाजता पाला संपवतात ते. बर. 12-1 वाजता मी डबल काडी मांडलेली आहे. आता परत संध्याकाळी 7-7:30 वाजता मी त्यांना पाला देणार आहे. बर. पाला दिल्यानंतर म्हणजे असे तुम्ही 7 फिडिंग केल्यानंतर समोरची स्टेजवर आळी जाते. समोरची टेजवर आळी जाते. हा. बर. आता ही जी आहे ही तिसरा मोल्ट आहे. हा, तिसरा. तिसऱ्या मोल्ट नंतर मग चौथ्या मोल्टचा आणि तिसऱ्या आणि चौथ्या मोल्टचा मधला कालावधी किती असतो? 4 दिवस घेते, कधी 3 दिवसच घेतात. असं म्हणजे त्यांचं काही फिक्स नसतं. अच्छा. पाल्याच्या आपल्या क्वालिटीनुसार आहे. अच्छा. वातावरण. वातावरण. हा. म्हणजे वातावरणाच्या अनुषंगाने हे मोल्ट किती दिवस घेणार किंवा किती कालावधी घेणार हा, हा. यावर अवलंबून असतो. मोल्ट ह्या दिवसामध्ये मोल्ट फास्ट पास होतो. अच्छा. पावसाळ्यात हिवाळ्यात मोल्टाला टाइम लागतो. अच्छा. 48 घंटे लागतात. कधी थंडीच्या दिवसात 52-60 थंडीच्या दिवसात जास्त घेतात ते. आणि हे जरा वातावरण गरम असल्यामुळे हे 48 घंट्यात पास होऊन जातो. लवकर पास होऊन जातो. बर. आणखीन आणखीन काय काळजी असणं महत्वाचं आहे? ह्या दिवसामध्ये आळीला यामध्ये आर्द्रता हे एकदम कमी होते. बर. आणि हीट जास्त होते शेडमध्ये. बर. त्यासाठी शेतकऱ्यांना खूप भारी लक्ष द्यायला पाहिजे. बारीक हे आता मी कसं आहे, पाला वाळू नाही म्हणून वरून हे टाकले. बर. आता याच्यामध्ये जास्त जर गरम व्हायला लागलं मी वरून पाणी गिनी सोडणार आहे याच्या अच्छा. हा. म्हणजे तुम्हाला एक वातावरण जे आहे वातावरण निर्माण ते करावं लागतं. वातावरण एक जो आवश्यक वातावरण आहे हा. ते तुम्हाला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये होऊ भरीव नये. वाढ होईल व घट होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं काळजी आहे. घेणं महत्वाचं. आळीचा जो तिसरा मोल्ट आहे, तिसऱ्या मोल्ट मध्ये कीड असेल, रोग असेल किंवा काही कीटक असेल, यांची काळजी कशी घेणं गरजेचं आहे? तर सुरुवातीला मी रोगाविषयी सांगतो. हा. आता काही शेतकऱ्याला खूप प्रॉब्लेम येतात. काहीला ग्रासरीचा प्रॉब्लेम आहे, काहीचा फॅक्टरीचा याचा. हे लोक म्हणतात हे शेडमुळे नाही येत, हे पाल्यामधूनच उत्पन्न होणारे रोग आहेत. पाल्यामधून आळीला दाटी झाली याच्यामुळे हे रोग भरपूर पसरतात. बर. तर शेतकऱ्याने एक तर आपल्या आळीला दाटी नाही होणार याची काळजी घेणं, डबल पाला दर्जेदार असणं, त्याला फवारणी बी लोक काय शेतकरी काय करायला येत आता, कोणतंही औषध फवारायला लागले. तसं नाही, जे सांगतील शास्त्राने त्याच औषधात फवारणी करावी. कारण का आपल्या आळीला कोणतंही औषध जमत नाही, बायोमधलं नाही, कोणतंच नाही. फक्त त्यांना शिफारस केलेलंच औषध मारणे. बर. कारण की खूप यावर्षी शेतकऱ्याला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ राहिला. कारण का दुकानदार गेलं का कोणतंही औषध देतात, त्याच्यामुळे बर. कीड मरून जाते, आळी मरते आणि शेतकरी लॉस होऊ राहिला. बर. त्याच्यामुळे शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे, जे सांगतील तेच आपलं जे शिफारशीत हा, औषध शिफारस आहे तेच त्याचाच मारणं. वापर केला हा. पाहिजे. बर. त्यामध्ये कंपन्या भरपूर आहेत, ते आपले रेशीम दुकानात भेटतात बी तेच घ्यायला पाहिजे. कारण लोक जातात आणि आता सरकीवरचे फवाराचे औषधं तुतीवर आणून मारतात, त्याच्यामुळे आळी मरती, त्यामुळे शेतकरी लॉस होऊ राहिला. बर.
शेतकरी खूप सध्या संकटात आहे. शेतकऱ्यांना असं कोणतीही गोष्ट चूक करू नये. बर. आणि माशी एक उजी माशीचा एक खूप त्रास आहे. बर. उजी माशीसाठी मी आता एक नवीन आता नेट शिवलेलं तुम्ही वर बघा. बर. समोर त्याला 2 दरवाजे आहेत, चैनी आहेत, चैनीना पाला टोकाराला एक 10 फुटाचा कप्पा केलेला आहे. त्यामध्ये आणून टाकतो मी, मग बाहेर चेन लावून घेतो आणि मग पुढची चेन खोलून पाला आतमध्ये घेतो. कारण त्याच्यामुळे ती माशी आपली आतमध्ये येणार नाही, आतमध्ये येणार आपल्या आळीला डसणार नाही. डसणार नाही. म्हणजे ह्या वेळेस माझ्या शेडमध्ये एकही सुद्धा माशी नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही काळजी घेतली त्या गोष्टीची, हा, काळजी. म्हणून तुमच्या शेडमध्ये आज एकही माशी एकही माशी नाहीये नाही. आणि रोगाचा देखील प्रादुर्भाव रोगाचा कमी आहे. कमी आहे. अच्छा, म्हणजे हे शेतकऱ्यांना साऱ्यांना लक्षात घेऊनच असं करावं. बर. कारण आपण जे उत्पन्न घटत म्हणतो हे चॉकी सेंटरवाले कोण नाही घटत, आपल्या शेतकऱ्याच्या चुकीमुळे घटत आहे. बर बर. तर दादा आता आपण तिसरा मोल्ड बघितला. तिसऱ्या मोल्ड मधून चौथ्या मोल्ड मध्ये जेव्हा आळी जाते त्यावेळेस काय काळजी घेणं महत्वाचं आहे, किंवा त्याला जे तुती आहे, खाद्य आहे, ते किती टाकणं महत्वाचं आहे? आता तिसऱ्या मोल्ट मध्ये आपण ती अवस्था पाहिली. आता हे चौथा मोल्ट पास होऊन जी आळी आपण आता सध्या आहे हिची 10वी फिडिंग पूर्ण झाली, म्हणजे 10 पारी झाले आहेत भाऊ पक्के. बर. तर आता हिचं आपण तिथं पाहिलं तिथं एकच रॅक होती, आता इथं 5-5 दोन्ही साईडनं, म्हणजे याचं खूप अंतर दिलेलं बर. आहे. कारण चौथा मोल्ट पास झाल्याच्या नंतर त्यांना कमीत कमी 20 ते 25 पटीने जास्त पाला लागतो. त्यावेळेस तिची ग्रोथ फास्ट वाढत चालते. आणि समजा एक 13 ते 14 फिडिंग मध्ये तिला शॅम्पल दाखते ते, आणि 15व्या फिडिंगला तर चंद्रिका टाकावंच लागतात. कारण का धागे सोडतात, नाही तर मग कोपऱ्या गिपऱ्यात कोस तयार करतात एखाद्या अर्धी, स्प्लिंगवर आलेल्या दिसतात. म्हणजे भरपूर काळजी घेणं जर गरजेचं आहे. बर. परत त्यांना साऱ्या आळ्याला सारखा पाला पुरला पाहिजे, मग संगच कोसवर येतील त्या. बर. नाहीतर मग काय होतं, मागं पुढे होते ते स्टेप हुकतात बर. काही काही आळ्याच्या, ते व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे पेस भरपूर देण्यात यावं, हे शेतकऱ्यांना काळजी घेणं आहे. आता हे शेतकऱ्याचे 200 आळ्या, 200 आळ्याला बरोबर त्यांचं 400 फूट अंतर झालंय. बर. आता हे योग्य अंतर आहे, अजून पाहिजे थोडं, पण यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे यांनी 400 हे योग्य आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही आळीची बघा किती मस्त बारी आहे, एकदम पातळ, एकदम हे सविस्तर केलंय. 5ही कप्प्यामध्ये सारखे अंतर, सारखं आळी सारखी. आळीची सध्या तुम्ही क्वालिटी बघू शकता. आता हिला अजून भरपूर टाइम बाकी, अजून हिला 2 दिवस पाला खाणार ती अजून. आता त्यानंतर बघा तुम्ही, आता काही काही आळ्याला म्हणजे हे आळीची बघा तुम्ही, हे सारी साईज सारखी, लहान मोठी नाही, काय नाही. बघा तुम्ही हे साऱ्या आळ्या बघा, आता साऱ्याची एकदम सारखी साईज आहे. बर. याच्यामध्ये लहान मोठी नाही, काय नाही. याचा फक्त लहान मोठी नाही होण्याचं कारण हे त्यांनी टायमिंग पिशिंग भरपूर दिली. बर. म्हणजे व्यवस्थितरित्या याचं हा. खाद्य व्यवस्थापन झालेलं हा, आहे. खाद्य आहे. त्याच्यानंतर हे पांगवणं वगैरे ह्याला हा. हे व्यवस्थित नियोजन झालेलं असल्यामुळं ही आळी एकसारखी आहे, एकसारखी आहे. आणि एकसारखी ह्या कोशामध्ये देखील जाईल, आणि एकाच वेळी आपल्याला कोश उत्पन्न एकाच टायमिंग सगळं व्यवस्थित येईल. हा. बर. आणि याचा एक तुम्हाला सांगतो, आता बघा तुम्ही, सारखा पाला टाकल्यानंतर सारखी आळी असते, सारे बेड सारखे भरलेत. काही शेतकरी काय करतात, 2 याच्यावर कमी जास्त आळ्या होतात, तर नाही करत. साऱ्या आळ्या सारख्या झाल्याच्या नंतर त्यांना खाद्य सारखं भेटतं, साईज सारखी राहते, बर. आणि शेवटला स्प्लिंग वर बी संघच येतात. म्हणजे आपण जेव्हा जाळ्या मांडतो का, जाळ्या मांडल्यानंतर ते सर्व संघच कोसात जातात. बर. एकाच वेळी सगळा जो तुती आहे आपली एकाच वेळी सगळीकडे गेली पाहिजे, जेणेकरून त्यांची वाढ देखील एकाच वेळी होईल आणि एकाच वेळी ती कोशात जाईल. हा, त्यांचं काय असतंय, आपण सकाळी जर समजा 7ला पाला टाकायला धरलो, कमीत कमी 2-2.5 घंट्यात आपला पाला टाकून झालाच पाहिजे. बर. कारण त्यांना खायला सर्वांना संगच भेटतंय. मग बर, बर. 1-1.5-2 घंट्याचा फरक पडण्यानं काहीच होत नाही त्यांना. बर. पण त्याला काय होतं, काही शेतकऱ्याचा टाइम होतो. आता जर टाकायला लागले 12-1 वाजतो, 2 वाजतात, मग त्यांचं ते मागं पुढं टेप हुकती. बर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं, कमीत कमी 2-2.5 घंट्याच्या टायमिंग मध्ये त्यांना पाला सर्वांना भेटलाच पाहिजे खायला. बर. आणि भरपूर भेटणं हे महत्वाचं आहे सर्वात जास्त. ठीक. तर दादा आता आपण रेशीम शेतीबद्दलची संपूर्ण माहिती जवळपास घेतलेलीच आहे. जशी की तुती लागवड असेल, त्याच्यानंतर अंडी आल्यापासून तुमची जी मोल्ट आहे, तिसरी मोल्ट असेल आणि चौथी मोल्ट, त्याच्यानंतर कोषमध्ये जाण्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, या सर्व माहिती घेतलेली आहे. आता तुम्हाला जो आता वार्षिक उत्पादन आहे, उत्पादन आणि खर्च या संदर्भात थोडं मार्गदर्शन. समजा वार्षिक उत्पन्न जर पाहिलं तर 3.5-4 लाख रुपयापर्यंत जात आहे. बर. आणि जर समजा आपण पाहिलं, आता हे चालू आहे, आता हे 200 अंडापुंजी, 200 अंडापुंजीला आता रेट सध्या चालू आहे 700. तर आपण या शेतकऱ्याचा माल 1 क्विंटल 80 किलो धरू, तर 1 क्विंटल 1 क्विंटल 80 किलो, 1 क्विंटल 80 किलो म्हणजे 1.5 लाख जवळजवळ उत्पन्न जाऊ शकतं. जवळजवळ 1.5 लाख. हे किती महिन्यामध्ये 1.5 लाखाचं उत्पन्न जाऊ शकतं? हे आता पाला आल्यापासून तर शेवट लोक सांगतो मी तुम्हाला, बॅच फायनल होईपर्यंत
तर 90 दिवस लागतात. 90 दिवस. हा. 90 दिवसाचं हे तुमचं 1,58,000 म्हणजे 1.5 लाखापर्यंत तुम्ही याचं उत्पन्न घेऊ शकता. हा. तर मेन याचं महत्वाचं आहे फक्त 21 दिवस, कारण की आळी आल्यापासून चॉकी सेंटर मधून तर आपल्याकडे कोस निर्मिती होईपर्यंत 21 दिवस फक्त जे तुतीचं कालावधी आहे, तुतीचं लागवडीचा जो कालावधी आहे किंवा तुतीचं आतापर्यंतचा जो वेळ आहे तो 90 दिवसाचा असतो. 90 दिवसात. आता एकरी तुतीमध्ये, एका एकर तुतीमध्ये तुम्ही जवळजवळ 1.5 लाखापर्यंत 3 महिन्यामध्ये उत्पादन घेऊ शकता. 3. आणि आता हे चॉकी जे आहे, चॉकीचा जो खर्च आहे किंवा आळ्या मागवण्याचा खर्च आहे, हा कितीपर्यंत असतो आपला? हे आळीचा खर्च पाऊंडर गिवंडर सारं जर मिळून जर म्हणलं तर 15,000 रुपये लागतात फक्त. 15,000 खर्च आणि आहे. 3 महिन्यामध्ये तुम्ही जवळजवळ 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख 1.25 लाख रुपये तुम्ही खर्च उत्पन्न निघत आहे एवढं. निघत. बर. आणि वार्षिक निघत आहे असे 3. बर. आता दादा यामध्ये तर आपण आता सगळं खर्च आणि उत्पन्न देखील बघितलं. याचा जो बाजारपेठ आहे, हे बाजारपेठ याच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतात किंवा कुठे कुठे विशेष बाजारपेठ आहे? आम्ही बीड, जालना आणि बँगलोर, तर शक्यतो बँगलोर जातच नाहीत आम्ही, इथं बीडला, नाहीतर मग असं लोकल मध्ये बी खरेदी करतात. मग त्यांच्याकडे बी जर योग्य भाव जिथं भेटेल आपल्याला तिथं. अच्छा, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचं आहे बाजारपेठ आहे ना. तर दादा आता यामध्ये तुम्ही ज्यावेळेस जो तुतीचा जो कालावधी होता लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा, तर यामध्ये तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात किंवा येणार याची याबद्दल काही माहिती? पहिली अडचण म्हणजे सर्वात मोठी का उजी माशी, त्याच्यामुळे खूप शेतकरी सध्या नुकसान चालू आहे. बर. आणि त्याच्यामध्ये एक ग्रासरी, आणि हे ग्रासरी याचं कारण फक्त पाल्यातूनच आहे. समजा पाला कमकोज असणं, रोगराई येणं पाल्यावर, थ्रिप्स येणं, त्याच्यामुळे तिला ग्रासरीला अटॅक करते. त्याच्यामुळे सध्या शेतकऱ्याचं खूप उत्पन्न घटलेलं आहे. तर पाला योग्य दर आणण्यासाठी शेणखत हे सारच महत्वाचं आहे. तर शेतकरी सध्या शेणखताकडे नाही, रासायनिक खतामुळे जास्त आळीला रोगराईचा प्रादुर्भाव होतो. पण रासायनिक खत वापरताना बी योग्य हिशोबाने जर वापरलं, जर आपण जर विचारलं, चॉकी सेंटरवाल्याला माहिती असते, समजा आपल्याला अजून दर तालुक्यामध्ये एक हे दिलेले असतात, केंद्र दिलेलं असतं, तिथं विचारू शकतात. त्या हिशोबाने जर केलं तर उत्पन्नात घट होणार नाही इथून पुढे, असं तर मला तर वाटतंय. बर. तर धन्यवाद दादा, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली, याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. संतोष भाऊ, आता आपण जवळपास संपूर्ण माहिती घेतलेली आहे चॉकी सेंटर पासून चॉकी निर्मिती कशी आणि ती रेशीम शेडमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांच्या ती देखील आपण शेतकऱ्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेतलेली आहे. तर आमच्या ज्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट शेतकरी सेवाभावी संस्थेच्या शेतकऱ्यांसाठी तुमचा महत्वाचा आणि मोलाचा संदेश काय असू शकतो? व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या शेतकऱ्यांना, जे काही रेशीम उद्योग करणारे असतील त्यांच्यासाठी सांगायचं जर झालं, आमच्या गावाचं उदाहरण, आज आमच्या गावात 450 एकर रेशीम शेती आहे. आमच्या गावातले तरुण शेतकरी आज तुम्ही बघताय बेरोजगार, आज ते महिन्याला किंवा वर्षाला इंजिनियर सारखं पॅकेज 3.5 लाख 4 लाख इतकं उत्पादन एका एकर मधून काढतायत. बरोबर. आणि आमच्या गावात ऊसतोड कामगार खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि त्यांच्याकडे 4 एकर 2 एकर अशी शेती असणारे ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी जाता होते. पण आता ह्या उद्योगामुळं त्यांना तिकडून मिळणारे ते उत्पादन, कष्ट करून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा याच्यात उत्पादन जास्त भेटतंय. त्यांचं पण स्थलांतर आमच्या गावात त्या गोष्टीमुळे थांबलेलं आहे. आणि अशा उत्पादन देणाऱ्या पिकाकडं ह्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या शेतकऱ्यांनी नक्कीच बघायला पाहिजे. आणि ज्या काही अडचणी असतील काय असतील, नवीन शेतकरी जर तयार झाले तुमच्या मार्फत, आमच्यासारखे जुने शेतकरी किंवा आम्ही प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करू शकतो त्यांना. शेडवर येऊन किंवा तुती लागवडीचं मार्गदर्शन असेल, लागवडीपासून तर कोस तयार होईपर्यंत आम्ही त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो. शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी तगला पाहिजे. आणि हा जो रेशीम उद्योग आहे शाश्वत उत्पादन देणारा रेशीम उद्योग आहे. खात्रीशीर उत्पादन देणारा. तुमचं वर्षभरात कुठलीच बॅच, कुठलाच इतर पिकाची जर तुलना केली, पाऊस कमी झाला, अतिवृष्टी झाली किंवा अचानक मधात काही आवर्षणग्रस्त, त्याला काय म्हणतो आपण, वादळ आलं, अशा वेळेस नैसर्गिक संकट आलं तर तुमचं पीक उद्ध्वस्त होतं. कुठलंही असेल, तूर असेल, बाजरी असेल, मका असेल, काढणीच्या स्टेजमध्ये पाऊस पडला तर ते झोपून जाईल किंवा त्याचं 100% नुकसान होईल. त्या अशा आवर्षणाच्या निसर्गाच्या लहरीपणातून हे पीक 100% शेतकऱ्यांना वाचवतो, उपयुक्त होईल. वर्षातून 4 पिकं शेतकरी एका एकर मधून घेतो. बरोबर. कदाचित काही कारणाने त्याचं एक पीक गेलं तर नंतरची 3 पीक तो सक्सेस राहतो. बरोबर आहे. आणि 4ही पिकं सक्सेस राहिले तर तो
चांगल्या प्रकारे पैसे कमवतो, आपल्या कुटुंबाला सुखी समाधानी ठेवतो. ठेवू शकतो. आणि निसर्गाच्या लहरीपणातून ह्या पिकाला कुठलाही धोका नाही. तुमचे गारपीट असेल, तुमचं वादळ असेल, तुमचं अतिवृष्टी असेल, तुमचं कमी पाऊस असेल. चालू वर्षी आमच्या गावात जेमतेम एकच वाहुनी पाऊस झाला अरे आणि तेव्हा एका पावसावर शेतकऱ्यांनी 3 उत्पादन घेतलेले. म्हणजे इतकं कमी पाण्यात, कमी श्रमात, कमी वेळात शाश्वत उत्पादन देणारा हा रेशीम उद्योग आहे. हाच तुमचा आमच्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना मोलाचा संदेश आहे. आणि या नियोजनाने जर तुम्ही केलं तर तुम्ही हा व्यवसाय यशस्वीरित्या पार पाडू शकता. धन्यवाद संतोष भाऊ. धन्यवाद.